पकड़े रे, तू तो गया बेटा, पकड़े रे पकड़े रे। ए कौस्तुभ पेट्रोल भरण्यासाठी चंदनसार पेट्रोल पंपवरती गेलेला असताना तिथे एका गोणीमध्ये एका कुत्र्याला टाकून गोल गोल फिरून मारत होते आणि कौस्तुभ हा प्राणी मित्र याच्यामध्ये सर्व मित्रामध्ये काम करतो, त्यामुळे त्यांनी त्याला पहिल्यांदा हटकलं की तुम्ही कशाला कुत्र्याला मारतात, म्हणून दोघं तिघ जण त्याच्यावर चाल करून यायला लागले। मग यांनी मोबाईल काढून शूटिंग करायला लागला, तर त्याचा राग येऊन ह्या लोकांनी कौस्तुभला इतकं मारलं की तो बेशुद्ध म्हणजे त्याला मारल्याच्या नंतर तो खाली पडला, तो बेशुद्ध पडला आणि इतर त्याच्याबरोबर 2 मित्र पण होते, ते त्या 2 मित्रांना पण मारलं। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। आपण जर पाहिलं तर प्राणी आपण पाळतो आणि प्राणी पाळले जरी नसतील तर एखादा भटका जनावर आपल्याला भेटला की त्याला आपण चपाती खायला घालतो, त्याची निगा राखतो, कारण कुठेतरी माणुसकी जपण्याचं काम आपण करत असतो। परंतु एखाद्या प्राण्याला गोणीत टाकून कोण मारत असेल तर आपल्याला ते पाहावेल का? नाही। अशीच घटना चंदनसार विरार या पेट्रोल पंपवरती घडली। एक व्यक्ती कुत्र्याला गोणीत टाकून त्या कुत्र्याला आपटतोय, त्या कुत्र्याला मारहाण करतोय, त्या कुत्र्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या वेळेला कौस्तुभ जाधव नावाचा प्राणी मित्र त्या ठिकाणी पेट्रोल भरायला जातो, त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ काढतो, त्याला विरोध करतो आणि पेट्रोल पंपच्या पूर्ण स्टाफने मिळून कौस्तुभ जाधव याला मारहाण केली। अक्षरशः रॉडने त्याला मारलंय, त्याच्या डोक्याला अशी दुखापत झालेली आहे की कौस्तुभ आता स्वतःचं मानसिक संतुलन गमावून बसलेलं आहे। असं असताना आज माझ्यासोबत कौस्तुभचे आजी आणि आजोबा आहेत। देवाची गोष्ट अशी आहे की कौस्तुभची आई सुद्धा नाही, असं असताना कौस्तुभची काळजी त्याच्या आजी आजोबा घेतात। जाणून घेऊया त्या दिवशी नक्की काय घडलं। बाकी तुमचं नाव सांगा? निर्मला जाधव। कौस्तुभ हा माझा नातू आहे। त्या कौस्तुभ पेट्रोल भरण्यासाठी चंदनसार पेट्रोल पंपवरती गेलेला असताना तिथे एका गोणीमध्ये एका कुत्र्याला टाकून गोल गोल फिरून मारत होते आणि कौस्तुभ हा प्राणी मित्र याच्यामध्ये सर्व मित्रामध्ये काम करतो, त्यामुळे त्यांनी त्याला पहिल्यांदा हटकलं की तुम्ही कशाला कुत्र्याला मारतात, म्हणून दोघं तिघ जण त्याच्यावर चाल करून यायला लागले। मग यांनी मोबाईल काढून शूटिंग करायला लागला, तर त्याचा राग येऊन ह्या लोकांनी कौस्तुभला इतकं मारलं की तो बेशुद्ध म्हणजे त्याला मारल्याच्या नंतर तो खाली पडला, तो बेशुद्ध पडला आणि इतर त्याच्याबरोबर 2 मित्र पण होते, ते त्या 2 मित्रांना पण मारलं आणि त्याच्यानंतर मग त्याला इतकं मारलेलं आहे की त्याला बसता पण येत नाही, त्याच्या दोन्ही पण सीटवरती तो बसू शकत नाही, पायाला मारलेलं आहे इतका, तर म्हणजे आता उठू पण शकत नाहीये, काहीच करू शकत नाही कालपासून। आता त्याच्यानंतर आम्ही त्याला मुलाला घेऊन आम्ही याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, चंदनसार हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, तिथे घेऊन गेलो। तिथे त्याला टाके वगैरे टाकले। पेट्रोल पंपवरचे 25 ते 30 लोक तिथे आले। तिथे मी, माझे मिस्टर, मुलगा आणि दुसरा नातू आणि हा नातू आणि अजून 2 मुलं होते ज्यांना मारलं ते, आम्ही 5 ते 6 जण होतो। माझे मिस्टर पण आजारी असतात आणि हा मुलगा पण आजारी, त्याच्यामध्ये एकच नातू माझा बरोबर आणि ते 2 मित्र, ते 25-30 जण आल्यामुळे ते पण तिथे आम्हाला बोलायला वगैरे लागलं, पण मी त्यांच्या असे हात जोडून मी शांतपणा घेतला, कारण का आम्ही 5 लोक ते 25-30 लोक आणि माझ्या मुलाला एवढं मारलं आणि डॉक्टरने मला लगेच सांगितलं की याला कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा, पहिला सिटी स्कॅन करा, त्याच्यानंतर आपण काहीतरी बघूया, म्हणून मी त्याला मुलाला उचललं आणि संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ज्या वेळेला केलं त्यावेळेला आम्ही पोलीस कंप्लेंट करण्यासाठी पोलिसांना हे करण्यासाठी हॉस्पिटलवाल्यांना बोललो आणि मी डॉक्टरांना सांगितले की मुलाला ज्या वेळेला मारलं त्यावेळेला मुलगा बेशुद्ध पडला, त्याला रक्ताची उलटी पण झाली, तरी डॉक्टरांनी काहीच याच्या पेपरवरती लिहिलेलं नाहीये, पेपरवर हे कुठलीच गोष्ट नाही। त्याला मी सांगितलं त्याला पायाला लागलेलं आहे, त्याला कमरेला लागलेलं आहे, मुक्कामार भरपूर आहे, पण डॉक्टरांनी कुठल्याही पेपरवरती लिहिलं नाहीये। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला एक पेपर दिला, पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनवरती गेल्याच्या नंतर पण पोलीस आले ज्यावेळेस स्टेटमेंट घ्यायला, त्यावेळेला आमचा मुलगा 17 वर्षाचा आहे, तर 17 वर्षाच्या मुलाचे स्टेटमेंट घ्यायला पालक जवळ असायला पाहिजे। मी, आजी, त्याचे वडील, आजोबा आम्ही सर्व असताना पोलिसांनी आम्हाला सर्वांना बाहेर पाठवलं आणि मुलाची जी स्टेटमेंट घेतली त्याच्यावर ते फक्त आम्हाला असं वाचून दाखवलं आणि माझ्या मुलाची सही घेतली, याच्यावर सही करा, ही फक्त मुलाची स्टेटमेंट आहे, तुमचा FIR आम्ही पोलीस स्टेशनला घेऊया। त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर सही केली, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर बोलला आता FIR घ्यायचा आहे ना,
त्याच्यात पेपरवरती काहीच लिहिलं नाही डॉक्टरांनी का मुलाला एवढा एवढा त्रास झाला, एवढं लागले, तर मला FIR मध्ये हे सगळं नमूद करायचे. तर ते काय बोलले, नाही मुलांनी स्टेटमेंट दिलेली आहे ना, तेच आहे. तर आम्ही बोललो आम्हाला हे मान्य आहे. आता त्याची परिस्थिती काय आहे? तुम्ही एक आजी म्हणून त्याचा सांभाळ करता. आता सध्या त्याचं वागणं वगैरे कसं आहे? कारण त्याच्या डोक्याला दुखापत झालेली आहे, मानसिक संतुलन तो कुठेतरी बिघडलेला आहे त्याचा. मग आता तुमची काय, म्हणजे तुमच्या परिवाराची काय परिस्थिती आहे? भीतीच्या वातावरणात तुम्ही जगतायत काय? आम्ही पूर्णपणे भीतीच्या वातावरणामध्ये. काल पण डॉक्टरांनी मला डिस्चार्ज ऑलरेडी घ्यायचं नव्हतं, पण माझी पण परिस्थिती एवढी नाही. त्याचे वडील टेम्पररी आहे, माझे मिस्टर पेन्शनर आहे, आणि संजीवनी हॉस्पिटलमध्ये बिल म्हणजे भरपूर वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजीवनी हॉस्पिटल आणि पोलीस यांचं साठवलं असल्यास कारणाने किंवा काय असल्या, कारण ज्या वेळेला मी मुलाला स्टेटमेंट घेतली पोलिसांनी, माझ्यासमोर पोलीस सांगतात तिथल्या नर्सला वगैरे, का मुलाला काही झालं नाही, तुम्ही घरी पाठवून द्या. एकंदरीत परिस्थिती काय ते आपल्याला कळलीच असेल. आम्ही ज्या वेळेला या विषयावरती जे पोलीस अधिकारी आहेत, तपास अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा फोनद्वारे प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जो कुत्रा, ज्या कुत्र्याला गोणीत टाकून जो व्यक्ती मारत होता, तो कुत्रा त्या व्यक्तीचाच होता. तो कुत्रा पागल झाला होता. परंतु जर तो कुत्रा पागल झाला असेल तर त्या मालकाला त्या कुत्र्याला मारायचा अधिकार आहे का? जर खरंच तो कुत्रा पागल झाला असेल किंवा त्या कुत्र्यापासून लोकांना जर धोका असेल तर त्या मालकाने त्या कुत्र्याला प्राणी संग्रहालयात टाकायला पाहिजे होता. त्यांनी तसं न करता कुठेतरी गोणीत टाकून कुत्र्याला मारणं हे माणुसकीला काळिंब फासणारी गोष्ट आहे. आणि त्यातून ही माणुसकीला काळिंब फासणारी गोष्ट अशी आहे की तिथे एक प्राणी मित्र जातो, त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी जातो, आणि एवढी सगळी लोक एकत्रित येऊन त्याला मारहाण करतात. हे कुठे ना कुठेतरी माणुसकीला काळिंबा फासणारा. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार पोलिसांनी पुनर्विचार करावा, आणि खरंच जे दोषी आहेत त्यांच्यावरती जी कलमं लावलेली आहेत ती कलमं वाढवावी. त्याचबरोबर जे प्राणी मित्र आहेत त्या प्राणी मित्रांनी आता कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे, आणि अशा प्रकारच्या ज्या काही माणुसकीला काळिंबा फसणाऱ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या कुठेतरी थांबायला पाहिजे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.